आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी। आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी मतदान पार पडतंय। सिनेट निवडणुका 24 सप्टेंबरलाच व्हाव्यात असे आदेश हायकोर्टाने दिले होते। त्यानुसार आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे। सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियनने ही याचिका दाखल केली आहे आणि याच याचिकेवर आज सुनावणी होतीये। मात्र सुनावणी आधीच हायकोर्टाच्या निर्णयानुसार मतदान पार पडणार आहे। निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा येणार नसल्याचंही सांगितलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जुई जाधव, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जुई, आपण बघतोय मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आज होते, कधीपासून मतदानाला सुरुवात होते आणि कशी असणार आहे आज दिवसभरातली ही मतदानाची प्रक्रिया? अगदीच वर्षा, जी बहुप्रतीक्षित अशी सिनेटची निवडणूक होती ती आज पार पडते आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। ही अत्यंत प्रतिष्ठेची अशी निवडणूक आहे, कारण का तब्बल 2 वर्षांनंतर सिनेटची निवडणूक पार पडते। गेल्या 2 वर्षांमध्ये काही ना काही कारण देत राज्य सरकारने ही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। आता देखील 22 तारखेला निवडणूक होणार होती, मात्र 21 तारखेला रात्री एक पत्रक काढण्यात आलं, त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की निवडणूक रद्द करण्यात आली आहे। मात्र तातडीने त्यानंतर युवा सेनेने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने तातडीने आदेश देत ही निवडणूक ठरलेल्या तारखेलाच होणार असे आदेश दिले आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले। मात्र जी निवडणूक 22 तारखेला होणार होती त्याची 2 दिवस पुढे तारीख ढकलण्यात आली आणि आज म्हणजे 24 तारखेला सिनेटच्या निवडणुका पार पडणार आहेत। 28 उमेदवार रिंगणात आहेत, 10 जागा आहेत। मात्र या 10 जागांवर आता कोणाचे उमेदवार विजयी होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। युवा सेना झाली, मनसे झालं, एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली, असे 3 महत्त्वाचे पक्ष या रिंगणामध्ये उतरल्याच्या सोबत इतरही पक्ष आहेत। मात्र युवा सेना जर आपण पाहिलं, आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सांगितलंय की 10च्या 10 जागा आपल्या निवडून आल्या पाहिजेत। 28 उमेदवार आहेत आणि आज त्याची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। याच संदर्भातली एक महत्त्वाची बाब म्हणजे की जी विद्यार्थी फोरम आहे, विद्यार्थी युनियन आहे, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे की हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याला तुम्ही स्थगिती द्यावी। ज्या सिनेटच्या निवडणुका आज पार पडणार आहेत त्या होऊ नयेत, मात्र आज त्यावर सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। आज जरी सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे, दुसरीकडे मतदान जरी पार पडणार असलं तरी जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती मात्र कदाचित लांबवली जाऊ शकते, कारण का सुनावणी अद्यापही सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये होणं बाकी आहे। त्यामुळे जरी मतदान प्रक्रिया पार पडली तरी मतमोजणीची प्रक्रिया ही स्थगित केली जाऊ शकते। आज सर्व भिस्त ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आहे, त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वर्षा, निश्चितच जुई, या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।